श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांनी बघू शकताय, आज उठायला उशीर खूप झाला होता. अजिबात डोळे उघडत नव्हते. काल थोडंसं सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये की बाहेर संत संघाला गेले, मग कामाला गेले आणि मग तिथून मावशीला बघायला गेले. त्यामुळे इतकंच थकला होता. आणि त्यात म्हणजे स्वामींच्या ह्याच्यातले पण काही नियम अटी वगैरे आहेत, त्यामुळं खूपच थकायला झालं होतं. तर 5:11ला आंघोळ वगैरे झाली आपली आणि देवपूजेपाशी बसले. इथं बघू शकताय पोती उघडल्याच्या आधीचा हा व्हिडिओ. पोती कशी झाकलेली होती ते दाखवायचं तुम्हाला. तर इथं पोती उघडल्यानंतर एक फूल आणि हळदी कुंकू वाहून माळ ठेवून इथं मी पोतीची पूजा करते. आणि त्यानंतर त्याच्या आधी पहिले स्वामींच्या फोटोला हार घालते, स्वामींच्या मूर्तीला फुलं वगैरे चेंज करते आणि मग तिथं गडूत स्वामींना पाणी ठेवले ते चेंज करते. आणि हा जो कलश भरलेला आहे त्या कलशाला नारळावरनं सावकाश पाणी ओतते आणि तो कलश म्हणजे नारळ खालून ओला हो त्या हिशोबाने ठेवते. आणि दिवा वगैरे लावून घेते. दिवा तर शांत होऊच देत नाही, दिवा चालूच असतोय जसं पूजा मांडली तसं. आणि अशा पद्धतीने ही सकाळची आपली पूजा होती. आणि बघू शकताय तुम्ही पोती कशी पॅक केलेली आहे. आता माझ्याकडं लाल आणि केशरी दोन्ही पण कपडा नव्हता, म्हणून मी इथं हिरवा कपडा ब्लाऊज पीसचा घेतला आहे. आणि त्यामध्ये ही अशी पोती, जे पोती वाचायचं माझ्याकडे स्टँड आहे त्याच्यावर ही पोती ठेवत असते. आणि ही पोती तिथंच असते, ती पोती उचलायची नाही आहे म्हणते. आणि मग हा पोती तिथंच असते. आणि मग पोती उघडल्यानंतर अशी पोतीची पूजा केली जाते. आणि मग स्वामींची पण पूजा वगैरे झालेली आहे, फळ ठेवलेलं आहे. आणि जिथं वाटी रिकामी आहे तिथं माळ असते. आणि मग जपमाळ करायचं आपलं. तर बघू शकता इथं मग धूप वगैरे लावलेला आहे, दिवा लावलेला आहे. आणि मुलांनी सगळे त्यांचे त्यांचे कामं करून ते झोपले. आता मुलगा झोपला आणि मुलगी देवपूजा वगैरे करत आहे. खरंच मुलं पण हे 7 दिवस माझ्यापेक्षा जास्त त्यांनी हे केलेलं आहे. आता मी इथं पोती ओपन करत आहे. आज पोतीचं 36, 37 आणि 38 अध्याय, 3च अध्याय होते. पण 5 वाजले होते, म्हणलं चला आता 1 तासाच्या आत एवढे 3 अध्याय होतेत का बघायचं. आणि तसंच झालं. 1 तास नाही तर थोडंसं जास्तच लागलं मला, 1.5 तास लागलं. तरीही पोती चालू झालेली आहे. आणि इथं भावार्थ पण आहे. आधी भावार्थ वाचून मग नंतर पोती वाचायला चालू करते मी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे रेग्युलर आपलं रुटीन चालू झालेलं आहे 7 दिवसाच्या पारायणाचं. ह्या पारायणामध्ये खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं आणि थकल्यासारखं वाटत नव्हतं. खूप भारी वाटत होतं. मला तर मनाला खूप प्रसन्न वाटलं. निमित्त ठरला ह्याचं, म्हणजे फोटो दिला भाऊ म्हणून निमित्त तो ठरला. पण त्याच्यामुळं मी बरंच काही अनुभव घेतला आणि बरंच काही सेवा करायला भेटली मला स्वामींची. तर छान वाटलं. स्वामींची अखंड सेवा अशी माझ्याकडनं स्वामींनी करून घ्यावी. आता ही वारंवार आपल्याला व्हिडिओ स्वामींचे जे काही बी पूजा होईल किंवा सारामृतचे वगैरे, सारामृत तर रोजच वाचतो आपण, पण कधी कधी काय होतं कामामुळे जमत नाही. हे बघा निघाले काबाला, तर रिक्षा करून चाललेली आहे. आणि आज काय दिवसभर मला एडिटिंग करून एकही व्हिडिओ सोडायला भेटलं नाही, कारण आज आईला दवाखान्यात घेऊन जायचं, डोळ्याचं ऑपरेशनचं थोडं तिचं चाललेलं आहे. त्यामुळं मला काय वेळ भेटला नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ संध्याकाळी सोडत आहे. काल पण तसंच झालं, व्हिडिओ सोडायला वेळ भेटत नाही, त्याचं खूप येतं. आणि आजच्या जेवणात संध्याकाळचं दुपारचं तर मी म्हणजे दाखवलं होतं नैवेद्य, पण व्हिडिओ काढला नाही गडबडीत. सकाळी दवाखान्यात जायचं होतं आईला घेऊन. आत्ता फ्लावरची भाजी आणि 2 चपात्या केलेल्या आहेत, ते नैवेद्य दाखवलं स्वामींना. आणि तेच ताट मी घेते म्हणून तुम्हाला सांगितलंच. आणि हार वगैरे खूप छान वाटत होतं. आणि त्या जागेत इतकं प्रसन्न आणि छान वाटतं, माहीत नाही का बरं, पण खूप छान वाटतं. साक्षात पोती वाचताना स्वामी स्वतः घरात वास करतात म्हणतात, तसंच काहीतरी असं वाटतं मला पण कधी कधी. तर हे बघा पूजा वगैरे छान मांडून झाली. आणि इथं स्वामींना ताट दाखवले. खडीसाखर, ॲपल, एक फळ आणि खडीसाखर ठेवायलाच सांगितले. जे अवेलेबल आहे ते मी ठेवते. आणि इथं मुलांना मेथीचे पराठे केले होते, मला काही खायचं नव्हतं लसणाचं असल्यामुळे. तर हे बघा डाळ भात वगैरे आहे. आता सगळेजण जेवायला बसत आहे. आणि फ्लावरची भाजी इतकी छान केली की याची रेसिपी टाकायची होती, टाकावं वाटायला लागली. पण आता ते पुढच्या वेळेस येईल, जेव्हा आपले 7 दिवसाचे पारायणं संपतील तेव्हा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि आज आवाज खूप थोडा हळू आवाज आला असेल, कारण थोडंसं उशीर झालेला आहे आणि सगळे झोपलेत आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे. जो व्हिडिओ सोडतो त्यालाच माहिती किती वेळात वेळ काढून हा व्हिडिओ सोडावा लागतो. आणि एकदा थांबले की मग थांबतंच ते व्हिडिओ. तर काय सांगावं आता, याच्या इथंपर्यंत तरी आले, आता इथून पुढं तरी चालूच ठेवणार आहे. प्रयत्न करते सगळे व्हिडिओ सोडण्याचा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.